मी इथे बसूनच बोलतो, कारण यांच्यासोबतच बसून मला पुढची चर्चा सगळी कंडक्ट करायची आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर विरोधी पक्ष सगळा आलेला आहे, सत्ताधाऱ्यांची वाट बघतो. ज्यांच्या हातामध्ये गेली 5 वर्ष तरी आपण म्हणू की या मुंबई महापालिकेच्या चाव्या आहेत, त्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांची आपण वाट पाहतो. इलेक्शन झाल्यावर आपण सारेच वाट पाहत असतो. आता मात्र ते आपल्या दारात येत असतात. हे 18 दिवस जे प्रचाराचे असतात, हे 18 दिवस काय करू आणि काय नको मतदारांसाठी असं सगळ्यांना होऊन जात असतं. आणि 18 दिवसातच आपल्याला एक भुरळ पडत असते. आणि हे 18 दिवस पार पडले की पुढच्या 23 तारखेला निकाल आल्यानंतर आपण पुन्हा 5 वर्ष वाट पाहणार आहोत. त्यामुळे वाट पाहण्याचा आपल्याला जोपर्यंत ही सगळी प्रक्रिया आपण समजून घेत नाही तोपर्यंत हे वाट पाहणं आपलं थांबणार नाही. आणि म्हणूनच या चर्चेची आपण सुरुवात करू. मी आधी तिथे सांगतो की हा मंच राजकीय चढाओढीचा, राजकीय टीकाटिप्पणीचा, राजकीय आरोप प्रत्यारोपाचा नाही. इथे आपण चर्चा करणार आहोत, संवाद करणार आहोत. आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये जर काही ॲक्शन प्लॅन ठरवता आला या संदर्भात की पारदर्शिकता, पारदर्शी कारभार आणि लोकांचा सहभाग आणि त्यातून सत्तेचं विकेंद्रीकरण, या मुद्द्याभोवती आपली ही आजची चर्चा आहे. आणि ही चर्चा पुढे नेण्यासाठी मी आधी सगळ्या प्रवक्त्यांना संधी देणार आहे. फक्त आपण सुरुवातीला एक 5-5 मिनिटं सगळ्यांनी बोलायचं आहे आणि मग ही चर्चा आपण पुढे सुरू करू. मी चर्चा सुरू करताना आधीच अर्थात विद्याताईंना सांगणार आहे, कारण त्या जनतेच्या त्या सदनात होत्या जिथे लोकप्रतिनिधी असतात, जिथे कायदे होतात आणि हा कायद्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी या संदर्भात जेव्हा त्यांच्याकडे कायदे बनवण्याचं एक अधिकार आहे, त्या विधान परिषदेत ते जातात, तिथे विषय मांडतात, त्यांनी विधानसभेत त्यांचं काम मी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की तुमच्या या कार्यकाळामध्ये नगरराज बिल येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आणि नेमकं काय झालं, का झालं नाही. कारण तुमचे जे सरकार होतं आधी, आता जरी तुमचं सरकार नसलं 2.5 वर्षात तरी आधी तुमचं सरकार होतं, त्यामुळे जबाबदारी तुमची पण ठरते. तर तुम्ही काय केलं नेमकं आणि कुठे घोड आणलं. नमस्कार. पहिल्यांदा नगरराज बिल समर्थन मंच समिती आणि सद्भावना संघ यांनी एक खूप चांगला उपक्रम राबवला आहे. त्यांचे मी आभार मानते की बरोबर अशा प्रकारे जर काम झालं तर निश्चितच जनजागृती खूप चांगल्या प्रकारे होईल. आता पहिल्यांदा युवराजजींनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देते, तुम्ही काय केलं. तर वर्षाला आठवत असेल की मी तिच्याकडनं ह्या पुस्तकांच्या वगैरे बऱ्याच कॉपीज घेऊन गेले होते. त्याप्रमाणे मी सभापती असतील, अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील आणि जे प्रमुख मंत्री म्हणून असतील सगळ्यांना मी या नगरराज बिलाच्या कॉपीज दिल्या आणि सांगितलं की आता लवकरात लवकर हा कायदा पारित करण्यासाठी आपण प्रयत्न करा. त्याप्रमाणे अनेक जणांनी, खुद्द शरद पवारांनी सुद्धा याची खूप स्तुती केली होती. लवकरात लवकर त्यांच्यातर्फेही त्यांनी ते पाठवले होते संबंधितांना की अशा प्रकारे काम झालं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. त्याप्रमाणे ते मुंबई महापालिकेलाही पाठवण्यात आलं होतं की एक चांगली सुरुवात आहे. तर आता पुढे काय होणार, आता मी त्याचा पुन्हा पाठपुरावा करून लवकरात लवकर हे नगरराज बिल पास व्हावं आणि त्याला संमती मिळावी आणि खऱ्या अर्थाने ते महापालिकांमध्ये आणि ह्याच्यामध्ये जर राबवलं गेलं तर निश्चितच मला वाटतं आज जी मुंबईची दुर्दशा झालेली आहे ती म्हणजे लोकांना, मला यातनं एवढंच म्हणायचं आहे की आज आपण जे काय बघतोय एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, पारदर्शकतेवरती बोललं जात आहे. पण हे सगळं होत असताना जर समाज जागरूक असेल, लोक जर जागरूक असतील, कारण मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहे. मी स्वतः नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. अत्यंत गलिच्छ आणि झोपडपट्ट्यांच्या वस्तीमध्ये मी कामं करते. जवळजवळ ह्या 1 वर्षभरातच मी 84 ठिकाणी टॉयलेट दिलेले आहेत आणि आधीच्या वर्षांमध्ये तर भरपूर टॉयलेट दिलेले आहेत. म्हणजे तिथे मुख्य समस्या हीच आहे की लोकांना टॉयलेट नाही आहे, सिवरेजचं कनेक्शन नाही आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काम होऊ शकेल एकट्या माणसाने काम करणं आणि जनता जागरूक झाली की त्या जागरूक जनतेने आणि आपण सगळ्यांनी काम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो.
परंतु दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं की नेहमी राजकारण्यांकडे बोट दाखवलं जातं की हे भ्रष्टाचारी आहेत, हे करत नाहीत, ह्यांचा सगळा दोष आहे. पण टाळी एका हाताने वाजत नाही. तर नागरिक जे आहेत ते त्यांना अनेकांना म्हणजे मला तर आता वाटतं 60 ते 70% नागरिकांना काहीच देणं घेणं नसतं. पार्ल्यासारख्या सुसंस्कृत ठिकाणी जिथे मी राहते, पार्ला कॉलेजच्या समोर एक खूप मोठा 20 का 25 फुटाचा खड्डा, तिथे काहीतरी पाण्याच्या लाईनचं काम चालू होतं आणि जवळजवळ 2 महिने तो खड्डा तिथे तसाच होता. पण तिथले आजूबाजूला कॉलेजचे स्टुडंट सुद्धा जायचे आणि सगळे नागरिक जायचे त्या खड्ड्याच्या बाजूने त्रास होत. परंतु कोणीही तिथे जाऊन असं म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन त्या वॉर्ड ऑफिसरला विचारलं नाही किंवा नगरसेवकांना विचारलं नाही की हे काम इतके दिवस का प्रलंबित आहे, लवकर कधी होणार आहे काय. आणि असंच आमच्या तिकडच्या एका गरवारेच्या समोरच्या लाईनचं काम तर मला वाटतं 3 वर्ष चालू होतं. म्हणजे मी एके दिवशी तिथून स्कूटरवरून जात असताना मी थांबून विचारलं की काम किती वर्ष चालू आहे, काय एवढं चालू आहे, त्याची कंप्लेंट केली. तसं धारावीत पण आता एका ठिकाणी काम गेले 2-4 वर्ष चालू आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोकांना अनेक त्रास होतात. म्हणजे फुटपाथ खणलेले असतात किंवा मॅनहोल्सचं झाकणं असतात, पण लोक बाजूने जातात. पण त्यांना इतके बिझी आहेत सगळेजण की ज्या प्रत्येकाला 9:45ची पकडायची आहे, 5:45ची पकडायची आहे आणि कोणीही तसदी घेत नाही की आपण वॉर्डमध्ये जाऊन कंप्लेंट करावी किंवा नगरसेवकाला सांगावं की अशा प्रकारे काहीतरी आहे. आणि मला वाटतं तुमचं हे उद्दिष्ट खूप चांगलं आहे आणि ते साध्य कधी होऊ शकेल तर जनजागृती झाली, लोकांना जागरूक झालं. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की मुंबईमध्ये आज 40 ते 50 हजाराचा एक वॉर्ड आहे, 227 वॉर्ड आहेत. या वॉर्डमध्ये जर किमान 50 जण जरी जागरूक असले आणि त्याच्यामध्ये जर एक इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, एक आर्किटेक्ट आणि असे जर लोक असले तर मला असं वाटतं भ्रष्टाचार होणार नाही. ज्या भ्रष्टाचारावर आपण फार मोठ्या वेळाने बोलत असतो, आपण भ्रष्टाचार पुढे बोलूया. नाही फक्त 2 मिनिटं मला जायचं. आपण म्हणजे हे थांबायचं असेल तर काय करायचं? नाही, मला असं एवढंच म्हणायचं की आधी पहिला राऊंड झाला किंवा आपण त्याच्या उत्तरावर येऊया. त्यांनी सांगितलं की आपण प्रयत्न केलेला आहे, प्रयत्न राहिलेला आहे. खरं तर हा प्रयत्न त्यांनी त्यांची सत्ता असताना केलेला आहे. मला वाटतं आता तुम्ही केला असेल विरोधी पक्षाचं सरकार असताना. काँग्रेसने नेहमीच गरिबी हटावचा नारा दिलेला आहे. गरिबी किती हटली आपल्याला माहीत नाही किंवा माहिती आहे, पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी सत्तेचं विकेंद्रीकरणाचा हा निर्णय आला तेव्हा काँग्रेसचंच सरकार होतं आणि काँग्रेसने मात्र याबाबत जाहीरनाम्यामध्ये कधीही आपली भूमिका घेतलेली नाही. गेला नाही. तर तुम्हाला विचारायचं आहे की आता तुमचं सरकार नाही आहे, पण तुमचं सरकार होतं आणि त्यावेळी निर्णय आलेला आहे. आजही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख नाही. काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मला खूप आनंद होतोय की या विषयावरती या नगरराज समर्थन मंचने सद्भावना संघाने ऐन निवडणुकीत हा विषय घेतलेला आहे. खरं म्हणजे जे सत्ताधारी आता महानगरपालिकेत आहेत त्या पक्षाचे लोक यायला पाहिजे होते, पण हरकत नाही, समजा ते खूप कामात आहेत असं आपण म्हणू. पण हा विषय घेणं कठीण आहे, कारण कसं आहे की आपण सगळे आम्ही तरी ते वर्षाताई म्हणाल्या की आम्ही एका परिवारातले आहोत, तसं मला इथं थोडं जाणवत आहे की चळवळीतनं आम्ही पक्षामध्ये आलो, हळूहळू एक राजकीय धोरण घेताना आणि आता प्रवक्ता म्हणून काम करायला लागलो. असं असताना राजकीय पक्षाच्या लोकांना संपर्क करून या विषयावर बोलायला लावून हे कठीण कामे आपण ते केलं म्हणून अभिमान. आणि जवळजवळ 9-10 ठिकाणी तुम्ही ह्या मोहल्ला कमिट्यांमधनं हे घडवून आणले तर मला आणखी विशेष वाटतं आणि म्हणून त्याबद्दलही अभिनंदन. काँग्रेस पक्षाबद्दल जर बोलायचं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आधी बोलते की पक्ष गठीत होतो तो एका ध्येय धोरणात तत्व ह्याच्या मुद्द्यांभोवती आणि त्याचा मग कोणता कार्यक्रम उपक्रम घ्यायचा याच्या भोवती होत राहतो. काँग्रेस पक्षामध्ये जर आपण त्याची लिगसी पाहिली, त्याच्यात थोडं मागे गेलो तर ध्येय धोरणं ज्या रीतीने घेतली गेली मग त्या संविधानात
म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व असेल किंवा नंतर असेल, तर काही मूलभूत तत्व मानून हा पक्ष पुढे गेला. मग ते लोकशाही असेल, सर्वधर्म समभाव असेल, त्यानंतर समाजवाद हे इंग्रजींच्या काळामध्ये शब्द त्याच्यामध्ये आणणं, असं अशा अनेक गोष्टी त्याच्याप्रमाणे केल्या गेल्या. आणि मला सांगायला आनंद वाटतो की काँग्रेस पक्षाच्याच काळामध्ये 92 साली 73-74वी घटना दुरुस्ती आली आणि 2006 मध्ये UPA सरकार असताना नगर बिल सुद्धा त्याच काळात आलं. त्यावेळी डाव्या संघटनांसुद्धा त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्या UPA 1 मध्ये त्याच्यासोबत होता. कदाचित असं म्हणता येईल की हे एकत्रित असतानाही किमान समान कार्यक्रमासारखा जो उपक्रम झाला आणि हे बिल जे आलं अशासारख्या काही गोष्टी घडल्या. पण ध्येय धोरणं घेतली जाणं आणि अंमलबजावणी करणं याच्यामध्ये खूपदा अंतर पडतं आणि मला असं वाटतं ते अंतर जितकं कमी होईल तितकं ते सरकार किंवा तो पक्ष हा जास्त टिकून राहतो आणि जास्त चांगल्या रीतीने लोकाभिमुख राज्य करू शकतो. मी मोकळेपणाने हे सांगायला हरकत नाही या मंचावरती की हा संघर्ष सातत्याने काँग्रेस पक्षातही सुरू असतो आणि सुरू आहे. 33% आरक्षण महिलांना लोकसभेत विधानसभेत मिळालं पाहिजे हे याच्यासारखं मोठं उदाहरण महिला चळवळीतले कार्यकर्ते म्हणून सुद्धा मला याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यावंसं वाटत नाही की तुम्ही लक्षात घ्या, सर्व महिलांची एकजूट होऊन 33% आरक्षण राज्यसभेमध्ये मंजूर झालं. पण आज किती कोणत्या 90च्या मध्यावर ते झालेलं अजूनही प्रलंबित आहे. मला उलट असं वाटतं की नगरराज बिलबद्दल काही खालून त्याला मिळालेली गती आणि वरती निदान काही पावलं उचलली गेली आहेत. 2009 मध्ये 18 कामं मला वाटतं की सोपवली गेली आणि त्या रीतीने पोलिसात सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता अशा रीतीचं सुद्धा त्याच्यामध्ये आलं. मी सुरुवातीला याच्यात जास्ती वेळ घेणार नाही, फक्त इतकंच सांगू इच्छिते की काँग्रेस पक्षाने ज्या अनेक महत्त्वाच्या बाबी लोकाभिमुख गोष्टी करण्याकरता आणल्या, RTI सारखा कायदा पारदर्शकता देण्याकरता आणला, त्यातला एक भाग हा वॉर्ड कमिटीज मूलभूत ज्याला जी पंचसूत्री आहे 74व्या घटना दुरुस्तीमध्ये शेड्यूल 11 प्रमाणे निवडणुका करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे 33% आरक्षण, वॉर्ड सभा हा त्याच्यातला पाया असला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. अशी जी पंचसूत्री 74वी घटना दुरुस्तीत सांगितली त्याचं पुढचं पाऊल हे नगर राज्य. आणि म्हणून असं मला वाटतं की जर काँग्रेस सरकारला परत आणि मिळायला पाहिजे ती संधी, ती मिळाली तर त्याची अंमलबजावणी करण्याकरता जो पक्षांतर्गत संघर्ष करावा लागेल किंवा ते घडवून आणण्याकरता गोष्टी कराव्या लागतील, त्याकरता आमच्यासारखे अनेक लोक पक्षामध्ये आहेत. धन्यवाद. सांगितलेलं